जय गुरु. जय गुरु. हा, मला वाटतं आज ते वसंत सेनाचंच पूर्ण करूया ना आज तसं. हा, ते अगदी थोडंसंच राहिलंय. ते एक 10 मिनिटात, हो. 5-10 मिनिटात होऊन जाईल खरं तर. ओके, ठीक आहे. ते छोटी छोटी वाक्य आहेत सगळी ती राहिलेली. हा, तेच. आमच्या परिचयाचा रिझल्ट लागला का सर? अरे पाठवला तुम्ही, असं काय करता तुम्ही? मला बघितलेलंच आठवत नाहीये. काय बोलता? नाही पाठवलं. नाही नाही. मला बघितलेलं वाटत नाही म्हणून मी बाकीच्यांना विचारत सुटली. हो. कुणाला माहितीये का गो शुभांगी? नाही अरे नाही. मला पण अरे काय तुम्हाला बघा जरा, मी प्रारंभच्या सगळ्या लोकांना पाठवला. हा, मग ती परत दुसरी बॅच हा. सुरू आहे ना, आठवेन मी नंतर तुम्हाला परत. अहो, दिलीप पण नाही म्हणताय. ठीक आहे, मी पाठवेन तुम्हाला. हा, सगळं पाठवलेलं थँक्यू. मला ते ती मेसेज पाठवेल मी तुम्हाला, मग तुमच्या लक्षात येईल. हा, आणि सर्टिफिकेट पण असेल ना? हो हो, तेच. आता सर्टिफिकेट मला वाटतं एकदा वेगळंच पाठवून देऊया. बरीच माझ्याकडे सर्टिफिकेट जमा झाली नाही आहेत. आला रिझल्ट, नाही आला परीक्षेचा. हा, हा. मी फक्त नावं घेतली होती, आमचे वयोवर घेतले होते, पण नंतर नाही आलं काही. नाही नाही, इथं आलाय त्याच्यानंतर लगेच. नाही, ठीक आहे, मी पाठवतो, तुमच्या लक्षात येईल नंतर. बघूया आपण. ठीक आहे. तर आता हा, वसंत सेना. ग्रीष्म ऋतू तिथपर्यंत आलं होतं. हा, बरोबर. हे सुरू होतं आपलं ना. हा, तो अरे विचारतो, दास्या कस्मिन काले ग्रीष्मे. च्युता मुकुलिता भवन्ति. मग हा, आपण हे आंब्याला काय ते. बघून. हा, बरोबर आहे. हा हा, तर वाचा एकेकाने विदूषकः पासून. विदूषका. अरे दास्याः पुत्र ग्रीष्मे. तो उत्तर देतो की अरे दास्यपुत्रा ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे येतो हम्म, आंब्याला बहर. तर चेटा म्हणतो, जानीहि ज्ञातोसी कस्मिन काले कदा च्युताः रसालाः मुकुलयन्ति पुष्पिताः भवन्ति. हम्म. आता हे हे त्याचं वरती स्पष्टीकरण आहे फक्त, त्यामुळे प्रश्न. स्पष्टीकरण येतो. हा, हा हा, चेटा सहहासम म्हणजे हसून. अरे नाही नाही, नाही नाही, हम्म, नाही नाही, हम्म, ग्रीष्मकाले नाही. मग विदूषक पुन्हा स्वगत म्हणजे मनातल्या मनात म्हणतो की मेदानी मात्र कथयिष्यामी. हा, एक मिनिट ना, काय एक हे मिनिट. असं बोल. हा, हे वाचा. हा हा, हे वाचा. हा, तेच आहे. हा, थांबा, हो नाही कुठे गेलं ते. स्वगत. हा, किम इदानीम अत्र कथयिष्यामी भवतु हम्म, चारुदत्तम गत्वा प्रक्ष्यामी. आणि हम्म, एवढ्या आधी घेत प्रकाशम म्हणजे प्रगटपणे. अरे हम्म. मुहूर्तमेकम तिष्ठ. म्हणजे त्या स्वगत तो म्हणतोय म्हणजे स्वतःशीच. अस्मिन प्रश्ने. आता ह्या प्रश्नाला काय उत्तर देऊ मी? हा, बरोबर. असो. हा, की असो हा, म्हणजे भवतु म्हणजे किम असो. इदानीम अत्र कथयिष्यामि, काय सांगू मी हा, याला. काय हा, सांगू मी आता ह्याला. भवतु म्हणजे असो. तर हम्म, चारुदत्तम स्वार्थवाहम. सार्थवाहम म्हणजे काय केलं? स्वार्थवाहम. काय काय. हा सार्थवाहम काय म्हटलंय? हा हा, चारुदत्तम सार्थ. सार्थवाहम म्हणजे सगळं सांगणारा, असं स हा अर्थवाहम. हा हा, हा, असा. त्याच्याकडे जाऊन हा उपगम्य प्रक्षामी आणि मग म्हणजे विचारतो त्याला किंवा हो ना. हा, बरोबर. आणि मग प्रकाशम म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल अशा ह्याच्यामध्ये. हम्म, मुहूर्तमेकम क्षण आहे, क्षणभर थांब. थोडा वेळ थांब. चारुदत्तम. हा हा, हम्म, त्याच्या जवळ जाऊन मग तथैव त्याला ते परत तो विचारतो. तथ एव पृच्छती म्हणजे तेच तो परत त्याला विचारतो. हा, दुसरं कोण वाचतंय का?
नाही, ते वाक्य तुम्ही पूर्ण करा विदूषकाचं, हा मग पुढे. हा हा तिथे बघ, ते परत तो विचारतो. आता चारुदत्त म्हणतो मूर्खा नाही नाही वसंतचा नाही, वसंत समयी. चारुदत्तम उपसृत्य भोः वयस्य प्रक्षामि तावत्. हा, हा 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 बरोबर, ते वरती ते राहील वाचा. बरोबर. हा. भो वयस्य प्रक्षामि तावत् कस्मिन् हम्म. काले च्युता मुकुलिता भवन्ति. हा. हा, अरे मित्रा, थांब जरा तोवर. कुठल्या हा. काळात म्हणजे कुठल्या वेळी आंब्याला मोहर येतो? मी तुला बस विचारतो कुठल्या तुला. काळात पण म्हटलं तरी चालेल. हा, हा कुठल्या कालात म्हणजे. हा हम्म. हा. कुठल्या. हा. हा, आता पुढचं दुसरं कोणी वाचत? चारुदत्त. चारुदत्त. हा, कोण आहे दुसरं कोण किती वाचतंय? जण? चारुदत्त हा मूर्ख ते मूर्ख अज्ञ वसंते काले, हे वसंत नाही, तर ऋतूमध्ये. तर आता हे जे काळ्या अक्षरातलं आहे ना, ते मूळ नाटकातलं आहे. हो हो, आणि निळं समोरचा एक अक्षर आहे ते त्याचं स्पष्टीकरण आहे असं. हा. हा हा. विदूषक जे त्या मूर्ख वसंते, त्यांनी मूर्ख म्हणलं, याने मूर्खच म्हटलं. वसंते विदूषक त्याचं उत्तर प्रश्न तथैव उत्तर येते मूर्ख वसंते मुकले. मूर्ख वसंतात आंब्याला नाही नाही मोहर नाही, येतो. पुढे गेलात तुम्ही तर थोडं असं. मूर्ख वसंत म्हणजे तो चारुदत्त त्या हो विदूषकाला म्हणजे अरे मूर्खा हो हो हो, वसंतात असं. हा. येस. हा. मग त्याचा असं. अर्थ पुढे दिला आहे की मूर्ख अज्ञ वसंत काले. मूर्ख अरे म्हणजे मूर्ख अज्ञ, अज्ञ माणसं. मूर्खा म्हणजे हा बिंडोका असं. हो हो, आणि वसंत म्हणजे वसंत काळात असं. वसंत, हा हा, त्या काळामध्ये. असं. हा. आपण पेट करतो हा. विदूषकाला. चेटम उपगम्य, चेटच्या जवळ जाऊन मूर्ख वसंते, हम्म. मूर्ख वसंत कालामध्ये त्याला बहर देतो. चेट मग म्हणतो द्वितीयम ते प्रश्न असते मी, दुसरा प्रश्न दे. नाही नाही, तर आता विदूषक काय करतो, चेटाकडे जाऊन तो त्याला तसंच सांगतो मूर्खा सेम वसंत सेम रिपीट असं. करतो तो. हा, हा, येस. सेम तो तो त्याला मूर्ख म्हणतो, ह्यालाही येतच हा नसतो. हा, त्याने जे सांगितलं तेच सांगतो. हा, ते अरे तो त्या दासीपुत्राला मूर्ख म्हणतो वास्तविक. हा हा हा, हा, असं. हा, येस. असं. हा, ठीक आहे, आता चेट, पुढचं. हा हा. हा, द्वितीयम ते प्रश्नम दास्यामी, हा. दुसरा प्रश्न दे. नाही सुसमृद्धानाम नाही नाही ग्रामानाम नाही का. नाही नाही, एक मिनिट. दे नाही. मी ते देतो. ते हा, म्हणजे. मी देतो. हा, हा, चेत म्हणतो. तुला हा, आता दुसरा मी प्रश्न देतो. देतो असं. मी हा. देतो. हो, मी देतो. हा. हा. तो म्हणतो की सुसमृद्धानाम ग्रामानाम का रक्षते करू रक्षाम करोती. हम्म. की सुसमृद्ध ग्राम असतील, खेड्यांना, गावांना कोण रक्षण करतं? गावांची. शेड हा. गावांचे, गावांचे हा. ग्रामाणाम. ग्रामानाम क्षेत्रे. हा, नगराणाम विदूषक ग्रामाणाम. ग्रामानाम. असं. हा. अरे रथ्या. अले रथ्या अरे म्हणजे रथोली विशिखास्य. हा. तर रथ्या आता म्हणजे काय? इथं. हा. गल्ले रस्ते हा, अरे रथ्या रथ्या, हा, म्हणजे गल्ली आपलं रस्ता मागे. रस्ता गल्ली. हा, हो हो प्रवेश. हो, गेली. संस्कृत गल्ली गल्ली. प्रवेशात झालंय ना आपलं. हो हो हो. रथ्या. हा. रथ्या म्हणजे गल्ल्या. हा, म्हणजे हम्म. गल्ली बोळ म्हणजे. कोण रक्षण रथ- करतं? गल्ल्या रक्षण. हा, हा, कोण रक्षण करतं तर ते गल्ल्या. गल्ल्या करतं गल्ल्या रक्षण. गल्ल्या रक्षण करतात असं. हम्म. मग इथं स्पष्टीकरण आहे, चेट, रथ्या, प्रतोली, हा विशिखा. हा हे हा सगळं हा. अमरा म्हणजे अमरकोशात असं यांचा अर्थ येस, सारखा त्याच्या होतो असं म्हणतो. अल्टरनेटिव्ह वेगवेगळे दिले. हा. हा. चेट हस सहासम. हा, हस नाही, अरे नाही नाही असं. अरे नाही नाही. हम्म. विदूषक भवतु संशय पतितोस्मी विचिन्त्य हा. भवतु. हा. दुसरं कोणी वाचतंय संशयाने, का अजून? संशयाने हम्म. पतितोस्मी, मी पतितो. पडतो. हा. हा. विचिन्त्य विचार करून भवतु. हा. आणि म्हणजे चारुदत्तम पुनरुक्ती. संशय पतितः अस्मी म्हणजे भवतु म्हणजे परत असो. हा. आता हा परत असं, मी हा हा, गोंधळात पडलो असं. हा. पडलो आहे. संशय हो म्हणजे गोंधळ. हा. हो, आणि पतितः म्हणजे पडलो. आपण म्हणतो पडलो मी. परत पुन्हा मी गोंधळात पडलोय असं. सुंदर पडलो. हा, असं. हा. चारुदत्तम पुनरपि प्रक्ष्यामी. हा. चारुदत्ताला पुन्हा विचारतो
हा पुनर्निवृत्त चारुदत्तम तसं वो दहारती. हा चारुदत्ताकडे जाऊन तो त्याला सांगतो. तर इथं ना हा एक शब्द फार महत्वाचा आहे, उदाहरती. हा उदाहरण हम्म, ज्याला आपण तथे असाचा उदाहरण हा जो शब्द आलाय ना आपल्या मराठीत, हम्म, उदाहरण, तर तो हो असाच हो आहे. हा हं, तर पण म्हणतो ना याचं उदाहरण द्या. उदाहरण द्या म्हणजे काय, याच्याविषयी सांगा. हम्म, हा हा असं हा उद हा उद आहर असं. हा अच्छा बरोबर. एक मला एक्सप्लेनेशन द्यायचं. हा एक्सप्लेनेशन द्यायचं. हा तो उदाहरण म्हणजे त्याचं स्पष्टीकरण असं. हा म्हणजे आपण म्हणतो ना याची 3 हो हो उदाहरणं द्या, असे परीक्षेत हो प्रश्न हो असतात ना. ते हो उदाहरण द्या म्हणजे काय, सांगा याचं म्हणजे याची माहिती सांगा असं, म्हणजे अजून हा स्पष्टीकरण द्या असं. उत अजून उत स्पष्ट म्हणजे कर. उंच म्हणजे वरती, उद हे उद अजून प्रकट करा असं. ओके हा उदाहरण म्हणजे उद उत आहरण, उद आहर उत आहरण असं. उद याला बघा हर या शब्दाला, हम्म क्रियापदाला 2 वेगवेगळे. उपसर्ग लागलेत, आ आणि उत. हा, आणि उद बरोबर. हा उद आ आणि हरतीचं उदाहरती असं. हम्म. एक ना आता मला आठवलं, मी हम्म असं करते का नाही, हा हम्म हरती हा जो धातू आहे ना, म्हणजे जरी हम्म आता तुमचा उपसर्ग नसले ना तरी एक एक्सरसाइज हम्म करा. हा याचे वेगवेगळे उपसर्ग कधी कधी 2-2 पण लागतील. खूप हम्म उपसर्गाने वेगवेगळा अर्थ बदलतो याचा. हो हा हम्म तर याचे करा, म्हणजे जसं हरतीचं संहार, प्रहार, उपहार, आहार, विहार हे हा सगळे शब्द आहेत ना, हे सगळे हरतीपासून तयार झालेत. पण अर्थ किती बदलतात बघा, म्हणजे हो. आणि सगळे ऋष्यामी मराठीत आहेत. पण त्यातलंच ना. हा ऋष्यामी नाही नाही, ऋष्य वेगळं. हा हा हे ऋष्य वेगळं. हरती म्हणतोय हा मी. हर हा ओके हा 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 तो हा वेगळा धातू आहे. तर याचं उपहार तुम्ही अपहार पण होईल ना. हा उपहार किंवा अपहार. हरण, हरण म्हणजे पण हरतीचंच अपहार हरण झालेलं आहे. अपहरण. हा हम्म. जसं पठपठतीचं पठण होतं तसं हरतीचं हरण असं. हम्म हम्म पण म्हणजे या धातूची बघा किती, खूप आता हे उदाहरण म्हणजे किती बघा, उत आ हर असं. असं. म्हणजे हरती धातूला वेगवेगळे उपसर्ग लावून कसे अर्थ बदलतायत आणि किती ते अर्थ जरा कुठल्या कुठे किती बदलतात. हा कुठले तर बदल जसं हा जरा विचार करू. जसं हरती म्हणजे काय, हरण करणे. हा पण हो आता हरण याच्यापासून आहार, आहार कसा शब्द झाला, हो जवळ, आ म्हणजे जवळ, म्हणजे हरण हा करून जवळ घेणे म्हणजे आहार झाला. हा बर हा आता विहार म्हणजे काय, हम्म हरणच करा, म्हणजे म्हणजे याच्या उलट, आच्या उलट विहार, म्हणजे ज्याला आपण जो विहार म्हणजे आपण दूर जातो. हा हम्म आ म्हणजे जवळ येतो, म्हणजे दूर जातो. तो विहार म्हणजे आपण म्हणतो ना विहार करूया म्हणजे फिरूया म्हणजे दूर जाऊया असं. फिरायला हा जाऊया हा 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 म्हणजे आपल्या स्वतःला आपण दूर नेतो म्हणून तो विहार कळलं असं. हा हो असं खूप शब्द तयार होतात त्याच्यापासून. एनिवेज म्हणजे बर हा. हम्म सर प्रतोली म्हणजे काय सर? प्रतोली, रथ्या, प्रतोली, विशिखा. हे सगळे ना हे सगळं वेगळे. गल्लीची नाव आहेत. प्रतोली म्हणजे पण गल्ली, रथ्या म्हणजे अच्छा. गल्ली, विशिखा म्हणजे पण गल्ली. हो हो ओके ओके. हं. असं ना तुम्हाला संस्कृत ग्रंथांमध्ये असं बरंच स्पष्टीकरण असेल. रथ्या प्रतोली विशिखा स्यात् इति अमरः. तर ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता सांगतो. हो ते पाठच होत होते. अमरकोश ना पूर्वी लहानपणी मुलांकडून पाठ करून घ्यायचे. पण त्या अमरकोशाची एक गंमत असते, समानार्थी शब्दांचे श्लोक असतात ते. हा हो. हा हो हो म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ जरी माहित नसेल, आता मला रथ्या प्रतोली विशिखा हा असं म्हटलेलं असलं की मग मला कळतं की याचा अर्थ सारखा आहे, साधारण सारखा असतो, थोडा थोडा फरक पण असतो, पण एक हा लिंक त्याची असं. लिंक त्याला अमरकोश पुढे ज्यांचा पाठ असायचा ना, म्हणजे ते डिक्शनरी पाठ असायची लोकांची. असं. ठीक आहे. हो
हा तर पुढे. आता तो चारुदत्ताला विचारतो परत, हा उदाहरती म्हणजे विचारतो असं. तर पुढचं वाचा. शुभांगी तुम्ही वाचा. हा. चारुदत्त वयस्य सेना, हम्म. वयस्य म्हणजे मित्र आणि सेना बरोबर पण आहे ना, तेच चालू आहे. हो ना? हा बरोबर आहे ना? हा तेच चालू आहे. हो बरोबर. हो हा बरोबर आहे ना. बरोबर. आता मित्रा. म्हणजे इथं चारुदत्त म्हणतोय त्या विदूषकाला, हा. तो जेव्हा त्याला विचारतो की ग्रामाणाम रक्षाम किम करोती, काहीतरी असं विचारतो ना, हा, हा. कोण रक्षा करतो, हो. आणि हा सांगतो गल्ल्या करतात. तर हे नाही. मग हा चारुदत्ताला विचारायला जातो विदूषक. मग विदूषक चारुदत्त म्हणतो, अरे मित्रा, सेना रक्षण करते. हम्म. सेना रक्षण. म्हणजे समृद्ध गावांचं नगरांचं रक्षण कोण करतं, तर सैनिक म्हणजे सेना. सैनिक. हा, सेना रक्षण करते असं तो सांगतो. असं आहे. विदूषक परत म्हणतोय हम्म. चेतम उपगम, म्हणजे त्याच्या जवळ जाऊन ना, चेतम उपगम्य, देवाच्या उपगम्य म्हणजे जवळ जाऊन, बरोबर. उप म्हणजे जवळ जाणे. हा. अरे दास्या पुत्र सेना, म्हणजे अरे दास्या पुत्र सेना. हा. पुत्र नंतर हा. म्हणजे तो ना, त्या विदूषकाला कळत काही नाही, पण तो त्याला सारखा हिणवत असतो चेटाला, असं. स्वतःला तर काही कळत नाही असं. सगळं तो आणि परत चारुदत्ताला विचारून उत्तर सांगतो. विचारून उत्तर येतं. हा हा. अरे दास्या पुत्र दास्येय सेना, मग तो सेवक परत म्हणतोय अरे आता इथे बघा, हा हे बघा, अरे दास्या हा पुत्र, अरे दासीच्या मुला सेना. आता दास्या हा पुत्रचा इथे अर्थ दिलाय दासेय, जसं आपण कौंतेय राधेय म्हणतो ना, तसं. हम्म. तसं हे दासेय, दासीचा कुंतीचा मुलगा कौंतेय, हो. राधेचा मुलगा राधेय, तसं दासीचा मुलगा दासेय असं. दासे हम्म. दासेय सेना. हम्म. आता तो परत सेवक म्हणतोय अरे द्वे अप्ये कस्मिन कृत्वा शीघ्रम म्हण, हम्म. द्वे अपि भाव नाही मग, एकस्मिन मला नाहीच हे कळत. द्वे अप्ये कस्मिन कृत्वा शीघ्रम म्हण, शीघ्र म्हणजे लवकर होईल आणि म्हण म्हणजे सांगायचंय असेल त्याला. म्हण म्हणजे म्हण. म्हण हा हा. शब्द आपला म्हणापासून आलेला आहे. अच्छा अच्छा, हा. लवकर म्हण असं. हा, बोल. नाही, अप्ये हा. कस्मिन नाही, पण आधीच सांगा ना, द्वे अपि एकस्मिन कृत्वा म्हणजे काय? नाही ना, तेच मला येत नाही. द्वे अपि विचार एकस्मिन करा. कृत्वा. द्वे अपि द्वे म्हणजे एकस्मिन. हम्म. द्वे अपि एकस्मिन कृत्वा म्हणजे काय? दोन्ही सुद्धा. दोघांनी एकच काय ते सांगा. नाही एकत्र नाही, करा. त्यांनी दोन्ही 2 प्रश्न उत्तरं विचारले एकत्र होते ना. हा. ते अरे दोन्ही सुद्धा एकस्मिन कृत्वा, दोन्ही एकत्र एकत्र, करून. एकस्मिन म्हणजे एकत्र करून हा उत्तर तशी. दोन्ही प्रश्न एकत्र लवकर करून उत्तर दे. बोल. हा? उत्तर एकत्र. दोन्ही प्रश्न एकत्र करून लवकर उत्तर सांग दोन्ही किंवा उत्तर म्हण. एकत्र करून. उत्तर एकत्र करायची. एक पदत्वेन. आता इथं वसंत आणि एकस्मिन सेना कृत्वाचा खाली जोडलं अर्थ जातं. दिलाय बघा, एकपदत्वेन म्हणजे एकपदत्वेन. हा, एका वाक्यात सांगा. एक पद करून, एकत्र एकत्र करून, एक पद करून एकच किंवा वाक्य एकत्र करून. करायचं. हा एक शब्द. हा. आता पुढचा विदूषक काय म्हणतो वाचा. प्रणाली वाच. विदूषकः सेना वसन्ते, हा. हा, त्यांनी एकत्र केलं. विदूषकः सेना वसन्ते क्रमपरिवर्तनं कृत्वा वदति, हा. म्हणजे क्रमाचं परिवर्तन करून तो म्हणतो सेना म्हणजे वसंत. म्हणजे तो काय करतो, म्हणजे पुढचं दुसरं उत्तर आधी म्हणतो सेना, पहिलं घेतो. हा, आणि पहिलं उत्तर नंतर म्हणतो सेना नंतर वसंते घेतो. असं. म्हणून मग मग म्हणतो की चेटः सेना. हा हा चेटः ननु परिवृत्त भण, म्हणजे हा. नाही परत फिरव आणि म्हण. हा, उलट. परिवृत्त म्हणजे परत फिरव ना, हो. परिवर्तन करून. हा, परिवृत्त परिवर्तन म्हणजे करून, परिवर्तन करून. म्हणजे थोडक्यात फिरवून फिरवून आणि सांग फिरवून मग म्हण. किंवा म्हण. हा, हा फिरवून म्हण. हा सो विदूषकः कायेन परिवृत्त म्हणजे स्वतः फिरतो तो,
शरीर हा. फिरवतो आपलं. सेना वसंते, परत तो तेच म्हणतो, सेना वसंते. म्हणजे आता तर तो विदूषक आहे ना, त्याला आता कळलं की आपल्याला तर काही कळत नाही, त्यामुळे हा सांगेल तसं करूया. मग तो म्हणतो, अरे हम्म. फिरून म्हण. फिरून म्हण असं म्हणतो. तर विदूषक एक गिरकी घेतो स्वतःभोवती गाडी आणि फिरतो. म्हणतो सेना वसंते. हा, असं. हम्म. चेट, अरे मूर्ख बटुक, पदे परिवर्तय. हा. तो म्हणतो, अरे मूर्खा, पदांना पुढे मागचं पुढे आणि पुढचं मागे कर, असं. हा, आता तो हा. पाय वळवतो. आता इथं पदेचा अर्थ दिलेला आहे सुबंत रूपे. सुबंत म्हणजे आपल्याला माहितीये, जे सगळे विभक्त आहेत त्यांना सुबंत रूप म्हणतात, नाही का? हा. हम्म. तर पदे म्हणजे पद फिरव, तू स्वतः नको फिरू, असं. हा. अरे मूर्खा बटुका. हा. पदे म्हणजे आता इथं पदेची पण आता पुढच्या एक वाक्यात गंमत आहे. हा म्हणजे तो हा म्हणतो, हा पद फिरवून म्हण. तर आता पुढे बघूया पोटी काय. गेली पाय त्याची, पोटी पाय गेली. फिरवत होतो. हा, वाच पदाला वाच पाय म्हण. हा, वाचा पुढचं हे. कोण वाचतंय का, वाचू? वाचा आता वाचा. बोला. लक्ष्मीताई. हा, वाच. हा. एक मिनिट. विदूषक. विदूषक पादो परिवर्त्य, तेच ना? हो. सेना वसंते. हा, हा. ओके ओके. विदूषक पादो ननु विभक्तयन्ते शब्दस्थाने हैमबन्धनं मनुसृत्य पदो अवयवार्थको मत्वा चरणी परिवर्त्य पुनः सेना वसंते अवयव पाहिजे. अवयव. अवयवार्थे. हा, अवयवार्थको कहा मत्वाच म्हणजे आता इथं ते स्पष्टीकरण दिलंय ना, त्याचा अर्थ असा आहे की पादौ म्हणजे हा, ननु विभक्त्यन्ते शब्दस्थाने. हा, म्हणजे विभक्तंत म्हणजे त्याला म्हणायचं असतं की विभक्तंते म्हणजे त्याचं विभक्ती रूप शब्दस्थानात हेमबंधम अनुसृत्य, याचा अर्थ मलाही कळला नाही, म्हणजे हे स्पष्टीकरण आहे. पण हैमबंधनम अनुसृत्य म्हणजे काय, सोन्याचं बांध हे अनुसरण करून. हा, सोन्याच्या म्हणजे शब्दांचं शब्दस्थानात हेमबंधन म्हणजे सुवर्णबंधनाचं अनुसरण करून. म्हणजे याचं मला कळलंच नाही काय ते जाऊ दे. पण तर पदो अवयवार्थको मत्वा. मत्वा म्हणजे समजून. हा. हा, मत्वा म्हणजे समजून. तर पद हे अवयव असा त्याचा अर्थ समजून चरणी परिवृत्त. चरणौ पाहिजे इथं, चरणी नाही. चरणौ परिवृत्त म्हणजे दोन चरण म्हणजे पाय फिरवतो, पाय. चरण त्याचे फिरवतो. हा, परिवर्त्य म्हणजे सहज काही घ्यायला बोलवते तर आमच्याकडे या. काय ते काय झालं. हा, परीक्षा देते. त्यांच्या डिपार्टमेंट या परत. म्यूट करा, म्यूट करा. सगळ्यांना म्यूट करू का. हा. हा. हा, बोला, कोण वाचतंय आता. कोण, प्रणाली वाचते ना, वाच. हा, चेट म्हणतो, अरे मूर्ख अक्षरपदे परिवर्तय. चेट म्हणतो, अरे मूर्ख, रे अज्ञ माणसा, अक्षर पद विभक्त्यंत शब्दे परिवर्तनम विधेही. म्हणजे ते अक्षर पद आहेत ती परिवर्तन कर. हा, म्हणजे आता तो पद या शब्दामुळे गोंधळ जो झालाय तर तो आता गोंधळ दूर झाला. करतोय की अरे पद म्हणजे अक्षरांचं पद परिवर्तन कर, पद असं. उलट पालट कर. हा. मग विदूषक विचिंत्य म्हणजे विचार करून. वसंत सेना. हा, मग चेट एषा सा आगता, एषा सा आगता. तर हा, आली, ही आली, ती आली. एषा एतदाख्या सा वसंतसेना आगता समागता. मग त्याच्या म्हणजे डोक्यात प्रकाश पडला की तर वसंत. म्हणजे आता शेवटी म्हणजे तो जरा असा नाटकातली गंमत केली त्यांनी सगळी. हा, हा, हा. हा, तर मग विदूषक शेवटी सांगतो, अच्छा वसंत सेना. मग चेट म्हणतो, आणि ते जे एषा सा एषा सा असं जो
सुरुवातीला यशाचा. म्हणत असतो ना, हा हा. मग ते त्याला म्हणत होतं असा म्हाताऱ्या माणसासारखा तू काय करतोयस श्वास घेतल्यासारखा. हा, हा, हा. असं 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 असं. तर मग चेट चेट म्हणतो एषा सा आगता, ही ती आली, असं. आली. हा विदुष विदुर. तद हा उवाच चारुदत्तस्य निवेदयामि. हा तद म्हणजे बरोबर आहे ना, तद अधिक उवाच अधिक चारुदत्तस्य न- नाही निवेदयामि. नाही 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 हा. नाही तत् उवाच नाहीये. तत् तत् हा, यावत यावत. यावत हा, यावत आहे, हा यावत. यावत हा चारुदत्तस्य चारुदत्त. हा, हा निवेदयामि. हा, हा निवेदन. तर आता मी हे चारुदत्ताला सांगतो, हा कथयित्मी. हा. उपसृत्य उपसृत्य म्हणजे पुन्हा सरकून त्याच्या जवळ हा जाऊ, जवळ जाऊन सरकून जवळ जवळ त्याच्या जवळ सरकून जाऊ. हा हा. हा अरे जवळ भो सरकून चारुदत्त, अरे चारुदत्त, धनिकस्ते आगतः. ते धनिक महाजन कोणतरी आलेले आहेत असं सांगतो. धनिकः ते आगतः. हा, हा धनिकः ते आगतः. हा नाही नाही पण आता इथं हा. ते म्हणजे तुझे तुझे धनिक आलेत. आता इथं तुझे धनिक हा तुझे शब्द हा, ते म्हणजे मोठे लोक, तुझे मोठे लोक आलेत, तुझे मोठे पाहुणे आलेत असं असं. हा. हा तर वाचा पुढचा. कोण वाचतोय का? कोण राहिलो? लक्ष्मीताई वाचा. आम्ही वाचले चारुदत्तः कुतोऽस्मत्कुले धनिकः हा चारुदत्तः कुतः कस्मात् अस्मत् नाही मदीये नाही ఇప్పుడు मदीये कुले म्हणजे हा वंशे हा धनिकः उत्तमवर्णः हा न कोपस्य कोपस् सॉरी नो कोपस्थिती न कहा अपि अस्ति कः इति अपि भावः. हा भावः. हम्म. भावः हा म्हणजे इथं चारुदत्त म्हणतो कुठलं कुठलं आमचं आमच्या कुलात म्हणजे आमच्या वंशात कुठला धनिक आहे, कोण आहे आता आमच्या वंशात कोण धनिक आहे, आमच्याकडे कोण येतो मोठं माणूस आता. कारण त्याचा पार्श्वभूमी अशी की तो आता कंगाल गरीब आहे ना. झालेला असतो ना, गरीब झालेला असतो. म्हणजे पूर्वी चांगला असतो पण आता माझ्याकडे कोण येतं येणार, असं धनिक कोण येणार असं. हम्म. बरोबर. कारण त्यांनी ते सगळे पैसे त्याच्याकडे जे असतात ते वाटून दिलेले असतात ना असं. हा हम्म. हा असा वाचा. वाचू का? हो वाचा, वाचा. विदूषकः यदि कुले नास्ति त- तद्वारे तद्वारे अस्ति एषा हम्म. वसंतसेना आगता. म्हणजे हम्म. तुझ्या कुळात नाही, तुझ्या दारावर हम्म. आहे ही हम्म. हा वसंतसेना आली आहे. हा इथे तत् म्हणजे तरही पाहिजे, तही नाही तरही. तर हे हा हा हम्म. तर हा द्वारे म्हणजे म्हणजे तो सांगतोय की अरे तुझ्या कुलात नाही, कुलात नसेल तर हा तुझ्या दारात आली आहे असं. हा हम्म. दारात आहे ही वसंतसेना आली असं. हम्म. हा हम्म. चारुदत्तः वयस्य किं मां प्रतारयसि. चारुदत्त म्हणतो तुमच्या मित्रा. तुमच्या तुमच्या पुस्तकात प्रतार रयसी आहे की डयसी आहे बघा बघू मूळ पुस्तकात. रयसी यसी प्रतारयसीच आहे. रयसीच आहे ना. हा म्हणजे ड नाहीये ना. हा नाही नाही रच आहे. हा तर हा. ड नको. ज्याला आपण प्रतारणा म्हणतो ना, फसवणे. हम्म. वयस्य म्हणजे मित्रा काय मला फसवतोस असं. हम्म. हा आपण ज्याला मराठीत प्रतारणा, त्यांनी माझ्याशी प्रतारणा केली म्हणतो ना, तो शब्द याच्यावरून आलेला आहे. हा बरोबर, बरोबर. असं. हम्म. प्रतारणा. यदि विदूषक यदि मे हम्म. वचने न प्रत्ययसे तदिमं कुंभिलकं पृच्छ. हम्म. म्हणजे तर इथे असंच ना आता थोडक्यात इथं की आता इथे बघा हा प्रतारयसी हा शब्द कसा झाला ते तुम्ही ना थोडस तो विचार करत जा की कुठला शब्द कसा आला. आता मूळ धातू काय प्रतारयसीचा? हा तरती, बरोबर. तर तरतीचं हा प्रायोजक रूप झालं ते तारयती. तारयती म्हणजे तारणारा. तारयसी म्हणजे हा तरती म्हणजे मी तरून जातो, हा ओलांडून जातो. हा तारयती म्हणजे मी कोणाला तरी म्हणजे त्याला वाचवतो असं. हा पण
प्रकर्षण आता प्र हा उपसर्ग आल्याने त्या तारयसीचा अर्थ बदलला बघा, तारयतीचा. मग ते एकदम प्रतारणा म्हणजे ज्याला आपण गंडवणं म्हणतो, म्हणजे कोलांटी उडी. म्हणजे तारयती म्हणजे काय, मी याला इकडून तिकडे नेतो. जसं किंवा या वाचवतोय म्हणजे नाही, वाचवतो चांग- म्हणण्यापेक्षा नाही, तसं नव्हे. तारयती म्हणजे तो पूर्वी हा शब्द तरती वगैरे कसा तयार झालाय, नदी आहे, या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर ओलांडणे. हं, हा, हं, तर आता तारयसी म्हणजे हं, मी हं, याला ओलांडवतो. तारयती. हा, नुसतं तरती म्हणजे ओलांडतो. हा, हं, पण तारय म्हणजे प्रायोजक रूप झालं ना, तर ते हं, ओलांडवतो. पण आता हं. प्रकर्षाने ओलांडवतो म्हणजे काय, गंडवतो थोडक्यात असं. तर हं. अशी रूप तयार होतात बघा संस्कृतमध्ये. म्हणजे म्हणजे बनवतो थोडक्यात. म्हणजे इतकं मला ओलांडवतो न त्याच्याकरता लपेटतो, असं म्हणतो ना आपण मराठीत, लपेटलं उलट झालं असं. खरं. हा, उलटा अर्थ झाला म्हणजे खरं. उलटा अर्थ. मग कधी कधी हा, हा तारून नेतो असं म्हटलं तर तो त्याला हे करतोय, हा मदत पण करतोय असं. पण प्रकर्षाने म्हणजे डबल हं, कोलांटी उडी, म्हणजे पूर्ण त्याला उलटपलट करून टाकतो असं, त्या अर्थाने. असं तर म्हणून, आणि मग त्याच्यापासून मराठीत शब्द प्रतारणा वगैरे हा शब्द तयार झाला असं. हं. हा, खरं, तसंच. असं. वाच पुढचं प्रणाली. जर माझे म्हणणे न ऐकशील तर ह्या कुंभिलकाला विचार, असं झालं ना अर्थ. हो. हा, बरोबर. विश्वास हा नसेल. हा, हं, तर विदूषकाला म्हणजे चारुदत्ताला विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, हं, हे मित्रा, हा हं, अं, काय मला फसवतोयस? तर विदूषक म्हणतो, हं. हा, आता इथं विदूषक आता लीड घेतो. म्हणजे त्या चेताने सांगितलेलं, तर त्याला काही खरं माहिती म्हणजे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन नसते ना. तर त्यामुळे तो सांगतो की अरे मला म्हणजे यदि मे म्हणजे माझ्या वचनावर न प्रत्ययसे. आता प्रत्ययसे हा शब्द फार गमतीशीर आहे, आत्मनेपदी आहे. हं, म्हणजे तुला या हं, माझ्या वचनावर विश्वास नसेल. आता आपण हं, एखाद्याचा आपल्याला प्रत्यय आला असं आपण म्हणतो ना. प्रत्ययाचा येतो हं, म्हणजे काय, आपल्याला त्याच्यावर अनुभव. विश्वास येतो, नाही का. हं, हं. एखाद्या गोष्टीवर आपला आधी विश्वास नसतो, पण आपण म्हणतो अरे नाही, मला त्याचा प्रत्यय आला. बरोबर, प्रत्ययाला म्हणजे काय, मला विश्वास बसला आता, नाही का. तर असं हं. इथं, तर तसं यदि मे वचने न प्रत्ययसे. न प्रत्ययसे. जर तुझा माझ्या वचनावर, मे वचने म्हणजे माझ्या वचनावर, हा, हं, सप्तमी, न प्रत्ययसे म्हणजे विश्वास नसेल. हा, हं. आणि तर आत्मनेपदी का घेतलं, कारण विश्वास नसेल तर तू म्हणजे त्यांनी मला काहीच फरक पडत नाही, तो तुला फरक पडत म्हणजे तुझा विश्वास नाही हां, पडत आहे. म्हणून हां. आत्मनेपदी तद तद इमम कुंभीलकम पृच्छ. तर ह्या कुंभीलकाला विचार. विचार. हं, हं, असं. हं. अरे कुंभिलक उपसर्ग. अरे कुंभिलका सांग. हं, हं. हं. हा, हे जरा. सर्प. बोल हा म्हणजे हा हा पुढे ये आणि बोल. हं. हं. तर भद्र स्वागतम कथय सत्यम प्राप्ता वसंत सेना. भद्र म्हणजे हो, हे मान्य. हं. स्वागतम कथय. हे जरा गोंधळ झालाय स्वागत हा. असो काय. हा, अं, विदूषक हा 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 विदूषक यदि चेत मे मवथने कथने न नाही प्रत्ययसे. कुठलं काय वाक्य मला कळत नाही तसं. नाही नाही वरती खालती झालं ते. हा, तेच. वचने हं. न प्रत्ययसे पाहिजे, कथ नाही ना. हा, हा, ते यदि काळ्या अक्षर. काय 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 हं. विदूषक म्हणतोय ते बरोबर आहे. यदि मे वचने न प्रत्ययसे तदिमम कुंभिलकम पृच्छ, हे बरोबर आहे. ते हा खालती पुन्हा विदूषक यदि चेत मम नकोय, पुन्हा झालं ते. हा, हा, नाही नाही, बरोबर आहे. हा, नाही नाही, आलं लक्षात माझ्या. हा, तर यदि चेत म्हणजे यदि म्हणजे चेत, यदि म्हणजे ते निळव पाहिजे. चेत. हा, हा, मे म्हणजे मम. हा, हा, वचने म्हणजे कथने. हा हा, हा
न म्हणजे न नाही. हा, नाही ही नाही. प्रत्ययश म्हणजे प्रत्यय विश्वसी, म्हणजे विश्वसी. तत् म्हणजे तरीही, तर्हि, एतत् म्हणजे उपस्थित, दास्यापुत्र, त्या दास्यापुत्र कुठलं आलं? कुंभिलक म्हणायला पाहिजे होतं. हा, हा इथे अरे कुंभिलक उपसर्प. म्हणजे विदूषक म्हणतो, अरे कुंभिलका जवळ ये, जवळ सरक. उपसर्प म्हणजे अग्रे आगच्छ, म्हणजे समोर ये पुढे ये, असं. पुढे ये. हा हा. हा असं. हा हा मग चेटा. तो चे- हा पुढे येऊन, पुढे उपसृत्य म्हणजे येऊन, पुढे समोर येऊन येऊन. हा आर्य वंदन करतो, मी तुम्हाला नमस्कार करतो. बरोबर. हा, आर्य म्हणजे मान्यवर, वंदे म्हणजे त्वाम मान्यवर, अभिवंदे असं. हा मी तुम्हाला नमस्कार करतो. हा, वंदे वंदावहे स्वागतम वंदामहे. म्हणतो, भद्र हा स्वागतम. हम्म, इथे स्वागतमच्या पुढे कामा पाहिजे, कथय. हा, भद्र हा. म्हणजे अं, हम्म, माणसा तुझं स्वागत असो, बोल. सत्य प्राप्त वसंत सेना, खरंच सत्यम वसंत. प्राप्त. सत्यम सत्यम. प्राप्त. हा सत्यम प्राप्त वसंत सेना, हा खरंच वसंत सेना आलेली आहे का, हा असंच त्याला म्हणायचं. हा प्राप्त म्हणजे आली आहे का असं. बरोबर. हा, हा हा. हम्म. या एषा सा आगता वसंत सेना. हो, ही आली, ही ती ती वसंत सेना आली, आली. वसंत आली. सेना आली. हा. हा. चारुदत्तम. सहर्षम हसून, भद्र न कदाचित प्रियवचनम निष्फलितम. निष्फलीकृतं मया. हम्म. निष्फलीकृतं मया तद्गृह्यतां पारितोषिकम. भद्र म्हणजे हे माणसा, सहर्षम म्हणजे हसून, प्रसन्न नाही नाही, वदनाने. भद्र म्हणजे छान असं. हा हा, छान, म्हणजे भद्र म्हणजे कल्याण कल्याण असो असो. किंवा हा, कल्याण असो किंवा छान छान असं. उत्तम. हा म्हणजे उत्तम. हा. उत्तम असं. हा हा. न कदाचित प्रियवचनम निष्फलीकृतं मया म्हणजे माझं वचन माझं न कुठलं कदाचित, तुम्ही घेताय? नाही, मया माझं मया मया म्हणजे काय? माझ्याकडून, कृती. माझ्याकडून. माझ्याकडून हा, किंवा माझ्याकडून. माझ्याकडून हा निष्फळ. नाही नाही, कुठलंही सांगू द्या. प्रियवचन. सांगू द्या त्यांना. हा, हो. विचार करून ठेवा काय अं, अर्थ असेल. हो. न कदाचित म्हणजे कधीही नाही. हा बरोबर. आणि प्रियवचन म्हणजे माझं म्हणणं. आनंदाची आणि बातमी. निष्फळ, नाही आनंदाची नाही, बातमी. प्रियवचन म्हणजे निष्फळ, आनंदाची बातमी. हा हो, आनंदाची बातमी. निष्फळीकृत म्हणजे निष्फळ होणार नाही, म्हणजे ते वाया जाणार नाही निष्फळ. किंवा परिणाम वाया शून्य जाणार, होणार. हा, परिणाम शून्य होणार नाही. होणार नाही. माझ्याकडून कुठलीही याकडून आनंदाची बातमी कुठलीही. निष्फलीकृतम म्या. हा, आणि हा, मग काय म्हणतो तो? तत्. हा तत् गृह्यतां पारितोषिकम. हा तत् म्हणजे तर. हा तर, आता गृह्यतां म्हणजे घ्या, है ना, घ्या. हा घ्यावी. हा हा पारितोषिकम म्हणजे काहीतरी हा. आता पारितोषिक दिलं का त्याला. नाही नाही, गृह्यता म्हणजे घ्यावे असं. हा, तर आता गृह्यता म्हणजे घ्यावे. घ्यावे. तर तुम्ही घ्या तर म्हणजे. तर पारितोषिक घ्यावे म्हणजे कसं असतं? तो जरी चारुदत्त आता जरी कंगाल असला तरी पूर्वीचा तो सुसंस्कृत म्हणजे म्हणजे हे. काहीतरी त्याला तो काढून बक्षिसी देणार. हा, काहीतरी कोणी चांगली आनंदाची जसं पूर्वी राजे वगैरे गळ्यातला हार द्यायचे हा, नोकराला, चांगली हा. बातमी आली तर. हो, हो, तसं. हा, तर मग चल तुझं म्हणजे, आणि शेठ हा नोकर ना, म्हणजे ना निरोप हो, आहे ना तो. तर त्या निरोप्याला हो. चांगली बातमी आली तर इनाम द्यायला पाहिजे ना काहीतरी. हा, मग तो हा, सांगतो की माझ्याकडून कुठली हा. आनंदाची बातमी त्याला काही बक्षिसी दिली नाही असं होणार नाही. घे तू, तर हा, मग तुझं घे घे तुझं पारितोषिक असं. हा, आणि मग इति उत्तरीयम प्रयच्छती असं म्हणून तो, बाकी काही नसतं त्याच्या घ्यात, मग त्या उपर्ण गाळ्यात त्याला ठेवलं. देतो. पर्ण देतो त्याला असं. हम्म, हम्म. तर इथं गंमत आहे. आता पारितोषिक हा मराठीत पण आपण शब्द म्हणतो. तर हो, पारितोषिक हा शब्द कसा झाला? तो हा, तुष्यती म्हणजे आनंदित होणे, बरोबर. संतोष पावणे किंवा मग आनंदित होणे. हा म्हणजे हं, हं, आनंद होणे. आता तोषिक म्हणजे आनंद देणारे. हा, जसं हं, तो इक प्रत्यय लागला ना, तोषिक. हा, त्याला म्हणजे जी गोष्ट आनंद देते
त्याला आपण तोषिक म्हणतो. आणि पारितोषिक म्हणजे सगळीकडून आनंद देते असं. हं. तर त्याला पारितोषिक, जे आपण मराठीत म्हणतो ना, याला हे हं. पारितोषिक मिळालं, ते